आणि आता काही सविस्तर बातम्या पाहूयात। नंदुरबारच्या अतिदुर्गम केवळी गावात 2 वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून BSNLचा टॉवर उभारण्यात आला। नेत्यांनी नारळ फोडले, भाषणं ठोकली आणि निघून गेले। मात्र 2 वर्ष उलटून सुद्धा या टॉवरमधून नेटवर्क सुरू झालं नाहीये। आजच्या डिजिटल युगात सुद्धा इथल्या आदिवासी बांधवांना एका फोन कॉलसाठी आणि इंटरनेटसाठी तब्बल 7 ते 8 किलोमीटर डोंगरावर पायपीट करावी लागते। विद्यार्थ्यांचं शिक्षण ठप्प आहे, तर आजारपणात रुग्णवाहिका बोलावण्यासाठी सुद्धा नेटवर्क नाहीये, अशी सध्याची स्थिती आहे। टॉवर सुरू करा, नाहीतर तो भंगारात विकून रस्त्यावरचे खड्डे बुजू, असा संतप्त इशारा केवळी गावातल्या ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे। पिंपळखुटा गट मकजगणांमध्ये कुकडीपादा ग्रामपंचायतमध्ये अरठी चापडी केवडी आम्ही या केवडी या गावामध्ये आहे सध्या। तर हा जो टावर आहे 2 वर्ष होऊन गेला, आतापर्यंत टावर चालू नाही झाला। आम्हाला प्रशासनाला विनंती आहे, हा टावर लवकरात लवकर चालू करायला पाहिजे, अन्यथा आम्ही हा टावर भांगारवाल्यांना विकून देऊ आणि हे खड्डे तरी बुजायला आम्हाला पैसे भेटतील। त्याकरता प्रशासनाला एक विनंती आहे, हा टावर लवकरात लवकर चालू व्हायला पाहिजे आणि आम्हाला इंटरनेट इमर्जन्सीसाठी आम्हाला डोंगर गाठावं लागते, 7 ते 8 किलोमीटर जावं लागतं। त्याकरता लवकरात लवकर हा टावर चालू व्हायला पाहिजे। तिकडे